म्हणजे एखाद्या कमळाभोवती असे भुंगे जमावेत ना, तशी सगळी जणं आनंदवयशी बांधून आहेत. कुसुमाग्रज माझं याच्यातलं दैवत आहे. हं. 2 महिन्यांनी मी कुसुमाग्रज यांच्याकडे जायचे. एखाद्या सरस्वतीच्या मंदिरात जाऊन यावं आणि दर्शन घ्यावं तशी मी त्यांच्याकडे जायचे. "तू म्हटलं इतके पैसे कुठून आणायचे आपण?" हं. माझी अशी तक्रार आहे, की दूरदर्शन आणि माहितीपट यांची निर्मिती फार वाचाळ होते. हं. अनलंकृत भाषा ही माध्यमांची भाषा असते. हं. म्हणजे एखादा भेळवाला पण तुमचा एपिसोड बघू शकतो आणि एखादा ज्ञानपीठ पारितोषिक विजेता पण तुमचा एपिसोड बघू शकतो. कलामांनी मला विचारलं, की तुम्ही कुठल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेला नाहीत? असं प्रॉपर शिक्षण तुमचं नाही झालेलं? आता माझी शिकवण्याची पद्धत अशी, की मी 10x10च्या क्लासरूममध्ये कधीच शिकवलं नाही. मी त्यांना घेऊन जायची. मुलाखत शिकवली, की आम्ही जायचो अण्णा हजारे यांच्याकडे. आयुष्य मनमुराद कसं जगावं? एकच आयुष्य मिळतं ना आपल्याला. मला सांगू ना, की माणसानी ना समाधान नावाची एक गोष्ट असते. तिच्याकडे आपला कान नेहमी ठेवला पाहिजे, की माझा संसार हा माझ्या प्रथम प्रायोरिटी माझ्या संसाराला आहे. की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात, तर माझा बँक बॅलन्स हा अतिशय समृद्ध आहे. तुम्ही कणखर राहायला पाहिजेत तुमच्या विचाराशी. हं. तुम्हाला सतत त्या गुलाबाच्या माळा गळ्यात पडतील असं समजू नका. ते मराठीबद्दलचा न्यूनगंड मनातून गेला पाहिजे बरोबर. ना. पण तुमच्या मनामध्ये मराठीची ज्योत सतत तेवती राहिली पाहिजे. खरंय. म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात, की तुमच्या घराला छप्पर हे मराठीचंच पाहिजे. खिडक्या असू देत इंग्रजीच्या. नमस्कार. ग्रंथप्रेमी पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि मला माहिती आहे की तुम्हाला उत्सुकता आहे, कारण आता आपण उत्तरार्ध माधवीताई वैद्य यांच्यासोबत आपण पॉडकास्ट करतो आहे आणि त्याच्या उत्तरार्धाला आता आपण सुरुवात करतोय. माधवीताई, ग्रंथप्रेमीमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. आपण गप्पांना लगेच सुरुवात करूया. हो, जरूर. आनंदमयकडेच येऊया आता आपण. हा जो कार्यक्रम झाला हा फक्त फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी केलेला, त्यांनी पुढाकार घेऊन, आणि तुम्ही त्यात पुढाकार घेतलेला. पण त्यातनं आनंदमय ही संस्था कशी सुरू झाली आणि त्याचं बीज कसं रुजलं? तर ते काय झालं, की मुलांना कविता नाही आवडायची. हं. कथा ठीक आहे, कथेचा तास आहे, चला कादंबरी आहे, छान आहे. आणि कविता नकोत आम्हाला, कविता नको. म्हटलं कविता हे सगळ्या जगण्याचं सार आहे, नको काय म्हणता? मग तुम्हाला कवितेची गोडी लागलीच पाहिजे. म्हणून मग मी कवितेचे कार्यक्रम करायला आनंदवेतर्फे सुरुवात केली. बरं. मग नाव काय ठेवायचं? मग असा सगळा PhDचा ग्रुप होता मैत्रिणींचा. मग त्याच्यातली एक अंजली कान्हेरे म्हणून माझी मैत्रीण, तर तशी ती म्हणली, की एक एक माधवी शब्दालंकार ठेव. हं. सांग. तशी म्हणली अनन्वय नाव ठेव. तर म्हणली काय त्याचं, म्हणजे काय, कशासाठी सांगतेस मला? म्हणली अर्थ फार छान आहे. झाले बहु, होतील बहु, त्याच्यामध्ये एक ओळ आणखीन टाक, असतील बहु, परंतु या सम हा. हं. तर छान आहे. कोणाची स्पर्धा नाही, काही नाही, आपलं आपलं काम करावं, मोकळं व्हावं. हं. मग ती आनंदवयची झाली स्थापना. मग हळूहळू सोनाली कुलकर्णी आली. मग बरं. हळूहळू राहुल घोरपडे आला, संगीतकार आमचा. त्यांनी 35 वर्ष आनंदमय बरोबर काम केलं. नुकतंच तो गेला. हो. पण त्यांनी काम केलं संगीत देण्याचं हे. हं. आणि फार सुंदर सांभाळली संस्था. सांगीतिकदृष्ट्या जी जबाबदारी होती, हो. ती राहुलनी 35 वर्ष सांभाळली. सगळे आम्ही आनंदवयचे कलाकार त्याच्यासाठी त्याचं ऋण मानतो. हं. मग अनुराधा कुबेर आली. मग अमृता कोलटकर आली, जी आत्ता YouTubeवर गाजतेय हो. तिच्या गाण्यांनी, ती आली. योगेश तर होताच पहिल्यापासून. मग सौरभ दफ्तरदार आला. असे अनेक लोकं. मग माझ्या मैत्रिणीचा मुलगा निलेश श्रीखंडे म्हणून, तो कॉमर्सचा होता, तोही आला. म्हणजे एखाद्या कमळाभोवती असे भुंगे जमावेत ना, तशी सगळी जणं 1989 सालापासून ते आत्ता 2025 पर्यंत आनंदवयशी बांधून आहेत. खूपच मोठी हो, गोष्ट. म्हणजे आनंदवय हे आमचं आता कुटुंब झालंय. वाह! आता हे करत असताना त्या राहुल घोरपडे, त्याचं ब्रेन होतं ना, हं. ते इंडस्ट्रियलिस्टचं ब्रेन असल्यासारखं होतं. हं.
तो एकदा आला माझ्याकडे. तो म्हणला, की "आता तुम्ही एक मोठी जबाबदारी तुमच्यावर देऊ इच्छित आहे मी." हं. "काय आहे?" तशी म्हणले, "कवी शब्दांचे ईश्वर. ईश्वर." हं. कवींवरची 12-13 भागावरची मालिका आपण करूया. बरं. तर मी म्हटलं, "मला नाही बाबा जमणार. हं. 13 कवींवरचा अभ्यास करायचा आणि तो मांडायचा." तशी म्हणला, "कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचं नसतं. असं तुम्ही आम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे." तर आता हे तुमच्यावरती आम्ही म्हणू शकतो. बरं. पण ते सुद्धा दिवस इतके मजेचे आणि इतके छान गेले. हं, हं. आणखीन एक डॉक्टर फडक्यांनी मला हो, घालून दिला होता कायदा, हो. की तुम्ही सतत लायब्ररीशी जोडलेले असल्या पाहिजेत. हं, हं. हं. लायब्ररीशी जोडून राहा तुम्ही. इकडे-तिकडे टंगळ-मंगळ करत काहीतरी गप्पा मारत बसायचे नाही. ती एक शिस्त आम्हाला फडक्यांनी लावली होती. मग काय जयकर जशी तेव्हा होती तशी इकडे फर्ग्युसनची. फर्ग्युसनची हे आणि सतत लायब्ररीतला किडाच म्हणजे मी. हं. आता 13 कवींवरती सगळं हे काढायचं, सविता हो, लिहायची, ती परत कॅमेऱ्याच्या ह्याच्यात ढाच्यात हो. घालायची. इथे आपण थोडंसं सगळ्या प्रेक्षकांना सांगू, की कवी शब्दांचे ईश्वर ही दूरदर्शनसाठी मालिका करायची होती. हो, म्हणजे त्याचा व्याप दूरदर्शनसाठी. खूप मोठा होता. व्याप मोठा होता, खिशात पैसे नव्हते. हं, हं. माधवी वैद्य याला शून्य किंमत होती. राहुल घोरपडेला एखाद दुसरा मार्क असेल, पण माधवी वैद्याला कोणी ओळखत नव्हतं. फक्त ओळखत होते ते कुसुमाग्रज ओळखत होते. वाह! कुसुमाग्रज माझं याच्यातलं दैवत आहे. हं. 2 महिन्यांनी मी कुसुमाग्रज यांच्याकडे जायचे. बरं. एखाद्या सरस्वतीच्या मंदिरात जाऊन यावं आणि दर्शन घ्यावं तशी मी त्यांच्याकडे जायची. सांगायची नाही आधी, "तात्यासाहेब उद्या आहात का तुम्ही?" "हो आहे." "मी येणार आहे." "बरं या." हं. एसटीने कशानेही जायची मी हो. आणि त्यांच्याशी बोलून यायची. "काय म्हणताय आनंदवय? कशी आहेत आपली पोरं? हं. छान आहेत ना सगळी? मग आता माधव ज्युलियन घ्या बसवायला. आता बालकवी बसवायला घ्या." माधव ज्युलियनची कविता हल्ली कोणी वाचत नाही. हं. कारण ती वृत्तातली कविता आहे. तर ती तुम्ही घ्या बसवायला, असं ते मला मध्ये-मध्ये पुश करायचे सगळे. तर ते होते फक्त पाठीशी आणि राहुल काही ऐकेना. राहुल म्हणला, "नाही, हे करायचंच आपण. हं. करायचं, केलंच पाहिजे." आणि मी म्हटलं, "अरे वेडा आहे का तू?" म्हटलं, "इतके पैसे कुठून आणायचे आपण?" हं. त्याला हिशोब सांगितला प्रत्येक दिवसाचा वगैरे. हं. काही त्याच्यावरती परिणाम झाला नाही. तो म्हणला, "करायचे." आणि दुसरे माझे मिस्टरही सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. हं. एका एका बिंदूपाशी आम्ही आलो होतो, की राहुल नाही, नाही मला नाही जमणार. मी ह्याच्यात नाही येणार. मी नाही करणार. मी एवढे कुठून आले? काय आहे? पैसे मिळवायचं म्हणजे सोपं आहे का? हं. नको. तर ते ऑफिसमधून आले. ते म्हणले, "काय कसली चर्चा चालली आहे?" म्हटलं, "असं-असं हा म्हणतोय, पण मी त्याला म्हणतेय नाही." "का म्हणतेस नाही?" म्हटलं, "अहो पैशाचं काय करू?" "सुरू कर ना काम. हं. बघूया पैशाचं काय होईल ते. चांगल्या कामाला पैसा नसतो अपुरा पडत." हं. बरं म्हटलं, "तुम्ही म्हणताय तर करते." आणि मग कुसुमाग्रज यांचं एक पत्र घेतलं. हं. मग ते पत्र घेऊन शांताबाईंशी तुटकी-फुटकी ओळख होती तेव्हा. शांताबाई शेळकेंकडे गेलात तुम्ही. शेळक्यांच्याकडे हं. गेले. हं. शांताबाईंचं दुसरं पत्र घेतलं हं. आणि आम्ही दोघं ते 2 पत्र घेऊन सगळ्या सगळ्या कवींच्याकडे गेलो. पण हं. एक मात्र माझं झालं, की खानोलकरमुळे मला श्रीना पेंडसे, श्रीपू भागवत, नंतर विंदा करंदीकर, विजयाबाई राजाध्यक्ष ही सगळी लोकं ना कुटुंबासारखी एकत्र आले. आली होती. हो. त्या थिसिसच्या हं. ह्याच्यामुळे हां. हं. आणि सगळ्यांना मी तेवढी माहिती होती. हं. आणि कुसुमाग्रजांचं पत्र होतं म्हटल्यावर काय ते सगळं म्हणजे ते राष्ट्रपतींनी फतवा काढावा तसंच होतं ते. त्यामुळे पण ते ते कवी शब्दांचे ईश्वर म्हणून एक मी पुस्तक लिहिलंय. ते हो, हो. बुकगंगानी प्रकाशित केलंय. जरूर वाचा. बरोबर. त्याच्यावरचा ग्रेसचा एपिसोड तर भन्नाट आहे. तुम्ही वाचाच तो म्हणजे ग्रेस म्हणजे खरोखर ग्रेसच. पण ते आता ह्याच्यात सांगत नाही कारण आपलं मग सबंध दिवसच हे चालेल प्रकरण. तर पण असे वेगळे-वेगळे अनुभव आले बरोबर. आणि कवी शब्दांचे ईश्वर करायच्या आधी हं. म्हणजे पी-एच-डीचं करतानाच मला डॉक्टर फडक्यांनी असं सांगितलं होतं, की तुम्ही संहिता लेखनाकडे वळा. हं. मग ई-एम-आर-सीचे भिडे म्हणजे ते पण इंदूरचेच आमच्या. बरं. त्यांनी इथे ई-एम-आर-सीचं हे सुरू केलं होतं. विद्यापीठात. विद्यापीठात हं. आणि तिथे त्यांनी संहिता लेखनाचा
1 महिन्याचा कोर्स केला होता आणि शर्ले व्हाईट आल्या होत्या बर अमेरिकेहून शिकवायला आम्हाला. अहो, काय घेतलंय त्यांनी वर्कशॉप, म्हणजे आपल्या इकडची वर्कशॉप्स हं, आणि त्या बाईनी घेतलेलं वर्कशॉप. आहाहाहा! हं, सगळंच दान तिने मुनी माझ्या पदरात घातलं. आमचे ग्रुप्स केले. म्हणजे कॅमेऱ्याचे अँगल्स, लाईट, माईक्स, नंतर नेपथ्य आणि संहिता. डोळे खाडकन उघडले आमचे. दूरदर्शनसाठी संहिता म्हणजे कशी लिहायची हं. वगैरे, वगैरे. आणि तिथे मुळी तिने मला राष्ट्रपती पदकाची वाट अशी सुकर सांगूनच सांग. टाकली तिने. खूपच छान. अशी वर्कशॉप्स आपल्याकडे व्हायला पाहिजेत. हं, माझी अशी तक्रार आहे, की दूरदर्शन आणि माहितीपट यांची निर्मिती फार वाचाळ होते. हं, हं, हं. बरोबर. ते जास्ती शब्दबंबाळ होते खूप. बोलायचं हं, साधन नाहीये. हो. ते जास्ती दृश्य दाखवून त्याच्यातून तुम्ही भाषा पुढे गेली पाहिजे गोष्ट. संवाद हं, केला पाहिजेत. हो, हो. पण ते तसं होत नाही. हं. म्हणजे आमच्या मालिका तर मी टीव्हीकडे पाठ केलं तरी मी बघत असते. हे असं नाही, म्हणजे मग तो आपला सत्यजित रे हो. हा का इतका प्रभावी, आणि हे तो प्रभावी आहे हे पण नाही कळत नाही ना कित्येकांना. हं, तो काय गरिबी दाखवतो. अरे गरिबी दाखवतो म्हणजे काय? तुम्ही त्याच्याकडे नीट गांभीर्याने बघतच नाही मुळी. तो पिक्चर आहे. त्याला काही दाखवण्याची काही तंत्र आहेत आणि त्याची नुसती बायोग्राफी तुम्ही बघा ना, काय स्केचेस काढली आहेत सत्यजित रेनी. हं, काय त्याचं वर्किंग आहे त्याच्यावरती. अर्थात आपले परत मी तशी करायला गेले ना, तर माझे हात बजेटनी बांधलेले असतात. हं. तर आरती प्रभू मी अतुल कुलकर्णीला घेऊन केला. पण ते खरंच चांगलं, माझ्या मते चांगला झालेला एपिसोड आहे. हं, हं, तर हं. तुम्ही बघा, मग नंतर माझे पण हात बजेटनी बांधलेले होते. मग काय करणार? बरोबर. मग हे सगळे एपिसोड आज YouTubeवर आहेत अवेलेबल आहेत, बघायला? आहेत, आहेत. अच्छा. कवी शब्दांचे ईश्वर. हं, तुम्ही पण नक्की बघा आणि माधवीताईंचं पुस्तकही आहे याच नावाने. हं, तर तेही खरंच संग्रही ठेवावं असं आहे. हं. आता माहितीपटांकडे आपण आलेलोच आहे कवी शब्दांचे ईश्वर या निमित्ताने. तर तो माहितीपटांचा मार्ग तुम्हाला कसा गवसला? म्हणजे ती एक तर वर्कशॉप तुम्ही केलत हं. फडकेंनी सांगितल्यामुळे. मग फडके सरांनी मला इकडे वळवलं, हं, विश्राम रेवणकरांच्याकडे, की त्यांच्या लक्षात आलं, की हिचं लेखन सरळ आहे, साधं आहे आणि अनलंकृत आहे. हं, अनलंकृत भाषा ही माध्यमांची भाषा असते. हं, म्हणजे एखादा भेळवाला पण तुमचा एपिसोड बघू शकतो आणि एखादा ज्ञानपीठ पारितोषिक विजेता पण तुमचा एपिसोड बघू शकतो. सगळ्यांना कळण्याची रेंज ही असली पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे फडक्यांच्या हे लक्षात आलं, की ह्या व्यक्तीला संहिता लेखन माध्यमांचं जमू शकेल. मग त्यांनी मला विश्राम रेवणकरांच्याकडे पाठवलं. मग तिथे मी ते 30 एपिसोड्स म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटच आली माझ्या घरी. हो. हं, कलामांनी मला विचारलं ते रजत कमल देताना, हं, की "तुम्ही कुठल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेला नाहीत? हं, असं प्रॉपर शिक्षण तुमचं नाही झालेलं?" मी म्हटलं, "नाही हो, दुर्दैवाने नाही झालं." "यू आर अ प्रोफेसर?" हं. त्यांना प्रोफेसरशिप विषयी हो, फार हो. कारण स्वतः त्यांचा तो रोल फार तगडा होता हो, त्यांच्या हो. आयुष्यात. "यू आर अ प्रोफेसर?" म्हटलं, हं. "हो." ते म्हणजे त्यांचं मला एक लक्षात, की माझा बायोडेटा ती बाई वाचतेय. हं. त्याच्याकडे त्यांनी किती लक्ष लक्ष देऊन दिलं. ऐकलं असेल. हं. खरं आहे. ते म्हणले, "तू" हो म्हटलं, "मी सेंट मीराजमध्ये प्रोफेसर आहे." हं. तर मग ओके, ओके. कॉन्ग्रॅच्युलेशन्स असं म्हणून. वाह! हं. म्हणजे तो जो प्रसंग आहे कलामांच्या हस्ते राष्ट्रपती पदक तुम्हाला मिळालं ते इट्स प्रभात या माहितीपटाला मिळालं. हो, हो, हो. तर त्याची पण कथा रंजक आहे. म्हणजे तो माहितीपट तुमच्याकडे येणं सगळ्या कथा रंजकच आहेत. त्याचं कारण एक असं, की मी काम हातात घेताना अनभिज्ञ असते आणि मग हळू-हळू त्याचं सगळं मला माहिती होतं. आता माझी शिकवण्याची पद्धत अशी, की मी 10x10 च्या क्लासरूममध्ये कधीच शिकवलं नाही. बरं. मी त्यांना घेऊन जायची. मुलाखत शिकवली, की आम्ही जायचो अण्णा हजारे यांच्याकडे हं. किंवा अनिल अवचटचा काही एक धडा शिकवला, मीरा दातारचा दर्गा, की मी सगळ्या वर्गाला मीरा दातारच्या दर्ग्याला घेऊन जायची. असं कोणी सांगितलंय, की 10x10 च्या खोलीत खोलीतच. बसून शिका तुम्ही. हं, हं. उलट हेच खरं शिक्षण आहे.
हं. हे मुलांना मिळालं पाहिजे. ती मुलं मोठी असतात ना, ती बरोबर. काय शाळेतली आहेत का? तर त्यामुळे मी असं शिकवायची. तर मला शिकवायचा होता शाहीर राम जोशी मला वाटतं. हं, हं, आणि त्याच्यावरती फिल्म केली आहे. हं. हे मला आठवत होतं. पण ती कोणी केली आहे याच्याबद्दल मी अनभिज्ञ होते. मी सरळ उठले आणि गेले दामल्यांच्या घरी. दामले प्रभातला जोडलेले हो, एवढं हो. माहिती होतं. तर त्या अरुणाताई दामलेंना म्हटलं, की "तुम्ही ही फिल्म केली आहेत ना?" तशी म्हणले, "आम्ही नाही केली ती. ती केली आहे व्ही. शांतारामने." बरं. म्हटलं, "हो का?" मग बोलण्यात बोलणं निघालं. मग तुम्ही काय काम केलं आहे वगैरे, वगैरे. मग मी माहितीपट करते. मग तेव्हा माझे एक कवी शब्दांचे ईश्वरचे 3 एपिसोड झालेले होते. हं, तर त्यांना म्हटलं, की "प्रभात पण काय छान विषय आहे ना माहितीपट हं, हं, करायला." हं. तशी तेव्हा काहीतरी प्रभातचं हे होतं मला वाटतं वर्ष होतं काहीतरी, काय माझ्या लक्षात नाही आता. पण ते म्हणले, "आम्हालाही करायचं आहे माहितीपट." बरं. अशी ती सरकत गेली पुढे, पुढे, पुढे. हं, मग मी म्हटलं, की "तुम्ही माझे एपिसोड्स बघा हं, आणि मग तुम्ही मला सांगा, तुम्हाला आवडलं असेल काम तर करू आपण." हं. आणि तसं ते काम मिळत गेलं. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? मालतीबाई बेडेकरांवर मी माहितीपट केला. बरं. विश्राम बेडेकर, मालतीबाई बेडेकर आणि मी या तिघांचं जे काही जमलं होतं मेतकूट आणि ज्या आमच्या गप्पा होत्या, तुफान बुद्धिवादी हं. हं, हं. म्हणजे काही त्याला तोडच नाही म्हणजे. तर तेव्हा सुद्धा मी विश्राम बेडेकरांना म्हटलं होतं, की "हे माझे एपिसोड्स बघा, तुम्हाला आवडलं तर आपण करू." तर ते म्हणले, "नाही, नाही, डन. हं. कराच तुम्ही," म्हणले. आणि वाह! मग त्यांनी सुद्धा मला ना, असं बोलता-बोलता म्हणजे काय ग्रेट होता तो माणूस. त्यांनी बोलता-बोलता मध्ये आता मग मालतीबाई म्हणल्या, की "काकांवर पण करा. हं. माझ्यावर केलीत तुम्ही, आता काकांवर करा." "हो," म्हणले ते. बरं. हो, पण तिथून मग त्यांची तब्येत इतकी खाली-खाली आली, की ती संधी नाही मिळाली मला. पण त्यांच्या माहितीपटाचं नाव आम्ही दोघांनी ठेवलेलं होतं. तो कसा करायचा याचा आराखडा ठरलेला होता आणि तेव्हा मग त्यांनी असं त्यांचं पण असं एकात एक, एकात एक असं दारं होती. मग त्यांनी मला अशी अशी चौकट करून ते मला सांगायचे, "कॅमेरा तुमचा असा पुढे गेला पाहिजे." वाह! मग याच्यातून तुम्ही काय-काय बघाल, ते तुम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्यातलं काय-काय घ्यायचं. बापरे! त्यांच्या इतक्या मला काही म्हणजे काय, काय म्हणायचं तुम्हाला शिकवण हं. त्यांनी दिली, की कसा अँगल लावायचा, काय करायचं. मग माझी आणि त्यांची कधी-कधी अ, एकमत व्हायचं नाही. मग त्याच्यावरती आम्ही डिस्कशन करायचो. खूपच तो समृद्ध करणारा अनुभव. तुम्ही माहितीपटांकडे वळलात आणि इतके सगळे यशस्वी माहितीपट केलेत. पण म्हणजे तो काळ जर बघितला आपण म्हणजे आजही आपण आता हा पॉडकास्ट व्हिडिओ शूट करतोय, तर आजही आम्हाला अनेक अडचणी येतात. त्या काळी जर केवढ्या अडचणी असतील, तर म्हणजे त्या तांत्रिक असतील किंवा आणखी कुठल्या असतील, त्याच्यावर मात करण्याचं बळ कसं मिळालं तुम्हाला? एक ते संहिता लेखनाचं वर्कशॉप तुम्ही केलं हा मुद्दा आला. हो. पण तरी टेक्निकली फील्ड कंप्लीट वेगळं आहे. अध्यापनापेक्षा म्हणा, लिखाणापेक्षा म्हणा. त्याची अर्धी अधिक तयारी विश्राम रेवणकरांनी करून घेतली होती. बरं. तिथे मला भाषेचा पण खरा सराव त्यांच्यापाशी झाला, हं, की एखादं आता जर्सी गाईवरती माहितीपट करायचं आहे. हं, तर तुम्ही त्याच्या विषयाला कसं भिडाल? त्याच्यातले कोणचे पॉइंट्स घ्याल, कोणचे नाही वगैरे, वगैरे, वगैरे. मग हे हे मी सारांश लेखन मी मुलांना म्हणते हे अतिशय उपयोगी आहे आपल्याला आयुष्य जगताना पण, हं. संहिता लिहिताना पण. ते तिथे सराव म्हणजे 6 वाजता सकाळी-सकाळी पहाटे नाही म्हणणार मी. 6 वाजता ते माझ्या घरी यायचे, वारज्याच्या बरं. घरी. तुम्ही आलाय हो, हो. वारज्याच्या घरी. 12 पर्यंत आम्ही या संहितेवरती काम करायचो. मग ते दोन्हीकडून चालायचं. म्हणजे कधी त्यांचे शॉर्ट्स तयार असायचे, त्याच्यावरती मी संहिता टाकायची. ते मला टायमिंग द्यायचे, 1.5 मिनिटाचं वाक्य पाहिजे, 3 मिनिटाची असं करायचे किंवा मी कधी त्यांना सुचवायची आणि ते करायचे वगैरे असं ते दोन्हीकडून तो हे व्हायचा, संवाद व्हायचा आमचा. आणि मग असं करता मग जेव्हा मी म्हटलं ना तुम्हाला, की कवी शब्दांचे ईश्वर, त्यावेळी मग मी आणखीन एकांच्या सहवासात आले, एका संस्थेच्या सहवासात आले. त्याचं नाव बार्स अँड टोन पुण्याची आणि उत्तम टीम. बरं. मध्ये नरेंद्र डोळेबरोबर मी काही एपिसोड्स केले. कवी शब्दांचे ईश्वर, तो पण ग्रेट आहे. त्यांनी मला अगदी नवीन-नवीन होते मी. त्यामुळे एडिटिंग अमकं-तमकं. हो. एडिटिंग चार्ट हा मला विश्राम रेवणकरांनी पण शिकवला,
की एडिटिंगला बसलं तर तुमचा चार्ट इतका तयार पाहिजे की तुम्ही एडिटरच्या हातात सोडून तुम्ही गेला पाहिजेत हं, कामाला. हं. असा चार्ट पाहिजे तुमचा. मग ते टायमिंग, मग हो. त्याचं नोट्स काढून ठेवणं वगैरे हे सगळं. इथपर्यंत मी सगळी तयार होते. हं. आणि मग मी बार्स अँड टोनकडे मी म्हटलं ते जेव्हा लागण्याच्या अवस्थेत होते एपिसोड्स पहिला, दुसरा, तिसरा, तेव्हा मग मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही अतुल ताम्हणकरला फोन करा. बरं. मग अतुल ताम्हणकरला मी फोन केला बार्स अँड टोनच्या. तो जरा कडक आहे असा बोलताना, हं, हं. बोलण्यात म्हणजे. हं, हं. त्यांनी असं उडवून दिलं मला. पण मग नंतर माझी 2 पोरं माझ्या मदतीला आली. विजेंद्र पाटील आणि संजय दापके. पण अतुलचं तुम्हाला सांगते, की त्याचं जे ध्वनिमुद्रणाचं तंत्र आहे, त्याचा जो त्याच्यामध्ये परफेक्शन आहे, ते इतक्या उच्च तोडीचं आहे ते, की काय बोलूच शकत नाही मी त्याच्याबद्दल. तसं विजेंद्र पाटील माझा कॅमेरामन होता आणि संजय दापके माझा एडिटर होता. म्हणजे आता जे थीम पार्क्स वगैरे हो, हो, चाललेत, हो, हो. आता तो जागतिक संजय दापकेंचं नाव तर पातळीवरती मी खूप खूपच. मोठा हो, हो, हो. आहे तो. खरंय. पण ते तिघं जणं त्या मग पुढचे काही एपिसोड्स त्या तिघांच्या बरोबर मी केले आणि मग मला त्याच्यातलं हळू जसं तुम्ही पाण्यात पडलात की पोहायला येतं असं म्हणतात ना, हं. तसं झालं माझं. म्हणजे खूप त्याच्यात खोलात मी अगदी एडिटिंगसाठी हे नाही केले. पण रेवणकरांचं माझ्या बाबतीतलं शिक्षण, शर्लेबाईचं शिक्षण आणि या 3 मूर्ती हं. या इतक्या उच्च आहेत तिघं जणं. तिघांनाही साहित्याचं खूप छान हे आहे बरं. ते परिमाण त्यांना चांगलं कळतं. दृश्य तर आहेच आणि ध्वनी आहे. मग हं. काय? बरं. आणि त्यामुळे आणि माझा उत्साह त्यामुळे ते सगळं मिश्रण छान जमलं. म्हणजे आणि मग प्रभातपर्यंत ते सगळं वाह! बरोबरच होतं. हं. एकूण किती माहितीपटांची तुम्ही काय म्हणू लेखन, दिग्दर्शन, निर्मिती असं जर आपण. म्हणजे सांगते तुम्हाला, की विश्राम रेवणकरांच्या बरोबर 30-35 झाले. बरं. पण त्याच्यातले मी तुम्हाला सांगितलं, की 6 नॅशनल, 3 हो, इंटरनॅशनल हो. अवॉर्ड्सचे झाले. हं. नंतर कवी शब्दांचे ईश्वरचे 13 एपिसोड्स झाले. नंतर मोहन धारियांवरती केली, मालतीबाईंवरती केली, आणखीन गप्र प्रधानांवरती केली एक. अशा करत म्हणजे असे म्हणजे 35 आणि 15 गणित कच्चं आहे माझं. आणि वरती 50च्या वरती हां, झालेले आहेत. हां. झाले, निश्चितच. झाले, झाले. वाह! आणि मग मला असं वाटलं, की अरे शब्द नकोतच मला. मला कॅमेऱ्याची भाषा किती छान आहे. हां. आणि त्याच्यात मी रमले. म्हणजे तुम्हाला सांगू का मी, की आयुष्य मनमुराद कसं जगावं? एकच आयुष्य मिळतं ना आपल्याला. मनमुराद जगले मी. वाह! जिथे आनंद होता तिथे थांबले, त्याच्यात काहीतरी करायचं म्हणून पुढे आले, केलं, त्याचं फळ घेतलं, पूर्णांशाने घेतलं, अर्धांशाने घेतलं मला माहिती नाही. पण ते मी पुढे झाले. म्हणजे वाह! मी एकच ठरवलं होतं, की जिथे मी रमतेय तिथे मी रमणार. हं. जे मला सोडून द्यावंसं वाटतंय मी देणार. तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे असं ना ते एक फुलपाखरू बसतं, मध घेतं, पुढच्या फुलावर जातं, परत मध घेतं, परत पुढच्या फुलावर जातं. तसं माझं आयुष्य मी स्वेच्छेनी, सानंदानी आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता इथपर्यंत आलेली आहे. खूपच काय म्हणू त्याला, ही अवघड कला तुम्ही साधलीत. म्हणजे आज आमच्या पिढीला सांगितलं जातं, की कुठल्यातरी एका करिअरवर तुम्ही अवलंबून राहू नका. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. कारण हे आता एआय आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा जो बागुलबुवा आहे, की एकाच क्षेत्रात तुम्ही जगू शकणार नाही. सतत तुम्हाला अपडेट व्हायला पाहिजे. तर त्या काळी असं कुठलं बंधन नसताना, कंपल्शन नसताना तुम्ही ते स्वेच्छेने सगळं करत गेलात. तर एक असं नाही तुम्हाला वाटलं, की आपण बाबा एका क्षेत्रावरच जास्ती म्हणजे तुमच्या आत्मचरित्रात उजळणीमध्ये ते एक ती खंत खंत नाही म्हणता येणार, पण एक तो विचार त्या आहे. वेळात होता, की एकाच क्षेत्रावर आपण फोकस करावं का? तर मग ती जी दमछाक पण आहे, की एक म्हणजे अध्यापनात तुम्ही रुळलाय, की लगेच तुम्ही माहितीपटांकडे वळताय. ते सुरू आहे, होमिओपॅथीही करताय. तर ती दमछाक टाळत त्या क्षेत्रामध्ये अव्वल काम करणं, तर ही किमया कशी साधलीत नेमकी? नाही, नाही. त्याची मला खंत नक्कीच होती आणि मधल्या काळात तर ती खूपच होती. पण ही जी अवॉर्ड्स मला दरवेळी मिळत गेली ना, त्यांनी मला सांगितलं, की तुझा मार्ग बरोबर आहे.
त्याची काही मला आसोशी नव्हती. हं. त्याच्यासाठी म्हणून मी काही काम केलं नाही. पण माझ्या मनात असं यायचं, की जर मी एक संगीत नाटकच केलं असतं, पण माझी आयडिओलॉजी परत माझ्या वाटेत यायची ती. म्हणजे मी माझ्या वडिलांना म्हणायची, की 40 वर्षाची मी संगीत नाटकातली नायिका म्हणून का उभं राहावं हं. लोकांच्या समोर? लोकं पैसे देऊन तिकीट काढून नाटकाला येतात ना. मग त्यांनी शकुंतला ही 16 वर्षाची रंगवलेली असताना 40शीतली मी शकुंतला त्यांच्या डोळ्यावरती का अत्याचार करू? असले प्रश्न मला खूप पडायचे. किंवा नाटकात सुद्धा काम केलं तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं, की "बाबा हे माझ्यासाठी नाही. हे मी तुमच्या आनंदासाठी करते आहे." आणि त्यांच्याबरोबरच एकमेव साथ घेऊन मी गायले. जेव्हा ते गेले तेव्हा मी नाटकाकडे पाठ फिरवली. हं. अशी माझी काही होती, वेडे होते विचार म्हणा, तुम्ही काही म्हणा. पण होमिओपॅथी टिकून राहिलं माझ्याकडे. अजूनही पेशंट मला वाटतं घरी येतात येतात, तुमच्याकडे. येतात. हो, आता मी ते म्हणजे जी आठवड्यातून 3 दिवस एका जागी बसायची आणि प्रॅक्टिस करायची, ते नाही आता केलं. 70 लागल्यापासून मला ते झेपेना हो. हं. ती अधुऱ्या वयातली मुलं येऊन सुइसायडल टेंडन्सी त्यांच्या हो. डायरीज दाखवल्या, हे झालं की मला ते सोसेना, ते मानसिक सोसेना. मला असं वाटायचं की अरे काय चाललंय? हं. मग माझे मिस्टर म्हणले, "तुला जर झेपत नसेल तर तू ये बेटर. तू थांबव हे." पण तरी पेशंट्स येतात माझ्याकडे. तुमच्या आवडीचं क्षेत्र सगळ्यात जास्ती कुठलं? म्हणजे लिखाणाचं, अध्यापनाचं, दिग्दर्शनाचं? सगळी क्षेत्र माझ्या आवडीची आहेत. तेवढीच समरसून तुम्ही ती हे केली. सगळी आवडीची आहेत हं. क्षेत्र. असं एकच नाहीच मुळी. बरोबर. आणि खरोखरच सगळी आवडीची आहेत म्हणूनच मी त्याच्यात एवढी रमले. आणि मग हा विचार आला ना, की जर आपण एकच केलं असतं तर आपण खूप पुढची मजल मारली असती का? तर मग माझंच मन मला असं सांगायचं, की माहितीपटात तुला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं ना, आणखीन कुठे जाणार होती तू? खरं. आणि मुळात तुम्हाला सांगू ना, की माणसानी ना समाधान नावाची एक गोष्ट असते. तिच्याकडे आपला कान नेहमी ठेवला पाहिजे. हं. सतत तुम्ही अतृप्तीतच राहिलं तर तुम्हाला मग ती हाव-हाव वाटते. अरे हे हं. मिळालं पाहिजे, ते मी माझ्या आयुष्याविषयी, मी केलेल्या कामाविषयी पूर्ण समाधानी आहे. मी कोणाशी स्पर्धा केली नाही, कोणाच्या भानगडीत पडले नाही. माझं माझं कारण माझा बेसच हा आहे मुळी, की हो. ज्या मुलीला हे माहिती होतं, की तू आता शिकणारच नाहीस पुढे लग्न झाल्यानंतर, खरं. तर तुला एवढं जर सगळं मिळालं, तर मी कशासाठी आणि कोणासाठी रडू? आणि का म्हणून असमाधानी राहू? कारण एक माझा भाग हा पक्काच होता म्हणजे हे सगळं करताना, की हो. माझा संसार हा माझ्या प्रथम प्रायोरिटी माझ्या संसाराला आहे. हं. नंतर मग हे सगळं आहे. नाहीतर तुम्ही हे केलं, ते केलं, ते केलं आणि मुख्य म्हणजे ना खूप असोशी नसावी माणसाला असं वाटतं. म्हणजे मग आपल्याकडे सुद्धा आपल्या चुकांच्याकडे असं व्यवस्थित बघता येतं. आणि थांबलं पाहिजे. योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे. हे थांबणं सोपं नसतं. संगीत नाटकामध्ये एवढी तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळत असते हो. आणि एवढी सगळीकडून उदो-उदो होत असतं, तिथे थांबणं शक्य नसतं. बॅडमिंटन प्लेयर असताना ती सिंगल्स तुम्ही जेव्हा हाणून पाडता, तेव्हा तिथेही एकदम स्टॉप घेणं शक्य नसतं. किंवा इव्हन साहित्यिक काही संस्थांमध्ये काम करताना जेव्हा तुम्ही थांबायचं ठरवता, हो. तेही अवघड नसतं. कारण ती प्रशंसा, ते गुच्छ, ते अमकन त्याची इतकी लोकांना असोशी निर्माण होते आणि मला उलट भावना होते, की तेच-तेच करायचं, तेच-तेच करायचं. खरं सांगू का, एकामधून दुसऱ्यात, दुसऱ्यामधून तिसऱ्यात, तिसऱ्यामधून चौथ्यात असे उद्योग तुम्ही जर केलेत ना, तर ती तुमच्या मेंदूला खरी विश्रांती असते. वाह! खरंच. ते तुम्ही ताजेतवाने राहता. खरं आहे. आणि मुख्य म्हणजे या आनंदवयच्या ग्रुपची मी अतिशय ऋणी आहे, की मी सतत तरुणांच्या सहवासात राहिले आणि त्यांची ऊर्जा त्यांनी मला भरभरून दिली, प्रेमपूर्वक दिली. आजही सगळे आपण जुळ आणि ही माझी खरी स्ट्रेंथ आहे. वाह! म्हणजे मी नेहमी म्हणते, की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात, तर माझा बँक बॅलन्स हा अतिशय समृद्ध आहे. वाह! हं.
सगळंच काही आपण पैशात मोजायचं नाही ना. खरंय. जर मला काही झालं ना किंवा माझ्या नातेवाईकांना काही झालं, तर माझं एक डोक्यामागचा असा विचार असतो, की तू इतक्या जणांना मदत केली आहेस, इतक्यांचे संसार सावरलेस, इतक्यांना बरं केलं आहेस, त्यांची दुवा तुझ्या मागे आहे ना, तू का हं. काळजी करतेस? तू कोणाचं काही वाईट केलं आहेस का? नाही. नाही. ही जी ऊर्जा असते ना मिळणं, ती माणसाने घेतली पाहिजे. हं. मग मला जेव्हा असं वाटलं, तेव्हा अत्र्यांचं "मी कसा झालो" पुस्तक मी वाचलं. हं. अत्र्यांनी खूप उद्योग केले ना, म्हटलं खरंय. बघूया यांच्या ह्याच्यात काही खंत अशी दिसते का? एक काळ असा होता, की मी हा सगळा वेडेपणा करतेय. एक हं. ना धड भाराभर चिंध्या माझ्या होतायत. पण नाही, तसंही मला त्याही मनोवस्थेतून मी बाहेर पडले. वाह! एक तुमचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तुम्ही अध्यक्षा होता. महामंडळाची होते. महामंडळाचे अध्यक्ष होता. तर त्या कार्यकाळाकडे तुम्ही कसं बघता आणि तो एकूण कार्यकाळ कसा होता? माझा कार्यकाळ मी छान अ, तडीस नेला, असं म्हणायला पाहिजे. हो. गुमांचं साहित्य संमेलन हे माझ्या मते माझ्या त्या कालखंडातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. हो. कारण ते खूप अवघड होतं खरंय. आणि एका बाईनी तर ते करायचं खूपच अवघड होतं. हं. पण मला जे पटत नाही ना, ते मी व्यवस्थित शांत वृत्तीने काही वेळा कडकपणे लोकांच्या समोर मांडणारी बाई आहे. हं. तुमच्या तोंडावर एक, मागे एक असलं काही आपल्याला जमत नाही आणि ते जमूही नाही कोणाला. हं. त्यामुळे तसं सरळ स्वच्छ काम करत गेले. त्याची मला पावती पण दरवेळी मिळत गेली आणि फडक्यांनी असं सांगितलं होतं मसापमध्ये जातानाच, की तुम्ही कणखर राहायला पाहिजेत तुमच्या विचाराशी. हं. तुम्हाला सतत त्या गुलाबाच्या माळा गळ्यात पडतील असं समजू नका. हं. त्या गुलाबाचे काटेही तुम्हाला टोचतील. दोन्हीसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. तर तुम्ही सामाजिक क्षेत्रात उतरा, नाहीतर उतरू नका. बरोबर. हां. आणि एकदा तुम्ही ठरवलंत आणि तुमच्या सदसद विवेक बुद्धीने जर सांगितलं, की हे बरोबर आहे, तर त्याच्यापासून ढळू नका खाली. हं. मी परत म्हणते ना, की माझे गुरु एवढे मला थोर मिळालेले आहेत, की सगळ्या प्रकारचं त्यांनी मला हे शिक्षण दिलं आणि त्यामुळे हे सगळं शिल्लक झालं. घरच्यांची मदत तर म्हणजे अपरिमित झाली. म्हणजे त्याचं काय मी तुम्हाला वर्णनच करू शकत नाही. वैद्य म्हणा, माझी मुलं म्हणा, माझी सासूबाई म्हणा, माझे सासरे, माझे आई-वडील हे सगळेजण पाठीशी उभे राहिले आणि समाजातली एक चांगली फळी हं. माझ्या मागे सतत राहिली म्हणून इथवर येऊ शकले. वाह! म्हणजे ताई मराठीला अभिजात्यतेचा दर्जा आता मिळालेला आहे. तर यातनं काही चांगल्या घडामोडी पण दिसतायत तुम्हाला होताना आणि या वयातही तुम्ही आत्ताही पिंपरी चिंचवडमध्ये एका कॉलेजमध्ये मराठी हा विषय खास तिथं नवीन कोर्स सुरू झालेला आहे आणि तिथं तुम्ही जाताय. तर ही तळमळ या सगळ्याविषयी काय आहे, अभिजात दर्जा मिळाला आहे ही तर खूपच छान गोष्ट आहे. त्याच्यातून अनेक फायदे पण मिळणार आहेत. अनेक संस्थांना मिळणार आहेत. अनेक प्रकारची कार्य त्याच्यातून सुरू होतील. खरं आहे ना, ते मराठीबद्दलचा न्यूनगंड मनातून गेला पाहिजे. बरोबर. नुसता अभिजात दर्जा मिळून नाही चालणार आहे. तो न्यूनगंड बसलाय आपल्या मनात कधीतरी. तो आधी बाहेर काढला पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे मला इंग्रजी भाषा येते याच्याबद्दल मनामध्ये कुठेतरी फार आल्हाददायक अशी परिस्थिती निर्माण होणं, स्वस्थ वाटणं आणि मराठी बोलण्यासही मला कमीपणा वाटतोय, असं वाटणं ही परिस्थिती आधी दूर झाली पाहिजे. प्रश्न हा माध्यमांचा आणि याचा नाहीये. आता काळ पुढे गेलाय खूप. हो. हां, तुम्ही घरामध्ये मराठी वातावरण ठेवणं, त्या वातावरणाला धरून चिकटून राहणं, हे महत्त्वाचं आहे. आज कितीतरी परदेशामधली मुलं मी बघते, तिथली कुटुंब बघते, त्यांना गीता येत असते, त्यांना वेगळे-वेगळे श्लोक येत असतात, तिथे संस्कृती जपली जाते. हे सगळं आहेच ना, मग त्यांनी पण मराठी पण आपलं जपून ठेवलेलं आहे. तसं आपण इथे त्या रिच्युअल्समध्ये किंवा त्या नटण्यात, ह्याच्यात असं न अडकता तुम्ही मौलिक काहीतरी आपल्या भाषेने आपल्याला दिलेलं आहे,
याच्यावरती तुमचा आधी ठाम विश्वास पाहिजे. हं. म्हणजे मग ते सगळं पुढचं होतं ना. बरोबर. जे तुमच्यामध्ये किती मराठीची आस आहे, ते आधी तुम्ही स्वतःला जोखा आणि मग ती आस सगळ्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आता आईला मम्मी म्हणणं, वडिलांना पप्पा म्हणणं हे सर्रास चाललेलं आहे आणि ते होणार. हं. मराठी भाषेने ते शब्द आता आपले झाले, केलेले आहेत. ते हो. करून घेतले. पण त्याला मराठी प्रत्यय लावल्यावरती ते मराठी होतात. खरंय. असं आहे ना. पण तुमच्या मनामध्ये मराठीची ज्योत सतत तेवती राहिली पाहिजे. हे त्याच्यामागचं मुख्य आहे. मग मला इतके वर्षानंतर मी आता म्हणजे अ, मोकळेपणाने सांगायला हरकत नाही 78 वर्षाची आहे. पण मला अ, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनी आता राष्ट्रीय धोरण जे नवीन सुरू होत आहे, त्याचा आधी मला अ, कौतुक केलं पाहिजे. त्यांनी NEP 2020 हा अभ्यासक्रम सगळ्या कॉलेजेसमधून राबवायला सुरुवात केली आहे. तर तेव्हा त्यांनी इंटरडिसिप्लिनरी काही कोर्सेस सुरू केले. त्याच्यामध्ये लँग्वेजेस घेतल्या, भाषा घेतल्या. आमच्या इथे जपानी आहे, जर्मन आहे, संस्कृत घेतलाय. बरं. नंतर म्युझिक सुरू झालाय आणि इतर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत बरेच. त्याच्यामध्ये त्यांनी मला असं म्हटलं, की तुम्ही आमच्यासाठी उपयोजित मराठीचा अभ्यासक्रम हा डिझाइन करा. बरं. हं, तो हं. आखा. हं. आणि तो डिझाइन केल्यानंतर मग त्यांनी मला प्रश्न विचारला, की "मग हे आता शिकवायला कोण तुम्ही आम्हाला सजेस्ट कराल, की कोण हो. शिकवेल?" तशी म्हटलं, "मी शिकवीन." हं. ते वाह! म्हणले, "तुम्ही शिकवाल?" मग मी आता हं. त्यांना सबंध त्यांची म्हणजे एक तुकडी हं. 3rd सेमिस्टर टू 7th सेमिस्टर मी सबंध 1 वर्षभर त्यांना शिकवायचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी मला तसं अपॉइंटमेंट लेटर पण दिलेलं आहे आणि त्याच्यात मी आता जशी फर्ग्युसनमध्ये हो, हो. रमले, तशी तशी परत इकडे रमतीये. परवाच आम्ही गणपती उत्सवावरती एक एपिसोड आमचं आकाशवाणीचं केंद्र आहे तिथे. अरे वाह! हां, त्याच्यातर्फे आम्ही एक एपिसोड केला. आता आम्ही त्याच आकाशवाणीच्या केंद्रातर्फे शब्दोत्सव म्हणून एक सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या आनंदवयच्या संहिता आहेत किंवा कवींची माहिती आहे किंवा चांगलं-चांगलं मराठीतलं काय आहे, ते तिथे रेकॉर्ड करून पाठवणार सगळीकडे जगभर. म्हणजे ते एज इज जस्ट अ नंबर जे म्हणतात, ते तुमच्या बाबतीत अगदी नाही, तंतोतंत माझ्या बाबतीत नाही, सगळ्यांच्याच बाबतीत आहे ते. फक्त तुम्ही मोकळेपणाने वावरा. खरंय. आपला वेळ आहे ना, तो इतरांवरती टीका करण्यात, हं. इतरांना कमी लेखण्यात, असा घालवूच नका मुळी. ती तुमच्याकडून आयुष्याची ती हेच नाहीये, गरजच नाहीये. हं. तुम्ही जसं एखाद्या फुलाला सुंदर म्हणता ना, तसा एखाद्या व्यक्तीला सुंदर म्हणण्याचा मोकळेपणा ठेवा ना मनात. हं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला बरं वाटेल, पण तुमच्याही मनाला त्या व्यक्तीला मी एक चांगलं म्हटलं, चांगलं गणलं, याचा आनंद तुम्हालाही होतो आणि तो कशात मोजमाप नाही करता येत. तो तुमच्या वृत्तीमध्ये दिसतो, बोलण्यात दिसतो, तुमच्या वावरण्यात दिसतो. करा ना. हं. ते मी तर म्हणते, की आता खालची जनता ही शिकून वरती येतेय ना, त्यांना आपलंसं करा, आपलं म्हणा. त्याच्यात खरं देशाचं भलं आहे. म्हणजे पु. ग. वैद्य गेले की नाही, हो. पु. ग. वैद्य माझे म्हणजे गुरुमित्र होते असं म्हणा तुम्ही. हं. तर त्यावेळी त्यांनी एक माझ्यापुढे एक स्कीम ठेवली होती, की "माधुरीताई, हे असं होणारच आहे ना. आता खालचा वर्ग वरती येतोय ना, त्याचं स्वागत करूया आपण हं. आणि आपण एक आचार्य म्हणून एक सिस्टीम राबवायला सुरुवात करू." म्हणजे काय होतं, की तो जो माणूस येत असतो की नाही, तर त्याला शहरी वातावरणाचा तेवढा हे नसतो, हो. अनुभव नसतो. तो तुमच्यात मिसळताना मोकळेपणाने मिसळत नाही. तर आपण त्याला काहीच हे करायचं नाही. त्याला नोट्स काढायला मदत करायची. हं. त्याला कसं ते आपले अनुभव त्याच्यासमोर मांडायचे. त्याला आपल्या घरी चहाला बोलवायचं, त्याला आपल्या घरी जेवायला बोलवायचं. या सगळ्या वावरणातून सुद्धा शिक्षण मिळत असतं. बरोबर. हं. त्यांना असते गरज ती प्रेमाची असते. हं. ते तुम्ही दिलंत, की झालं ना काम अर्धं अधिक होऊन गेलेलं असतं. पण पुगं गेले.
काही काही लोक गेली. हं. हे मला फार फार पोहोचणारी गोष्ट आहे ती. असे होते पु ग. ते नवीन विचार मांडायचे. अगदीच. हं. आपण शेवटाकडेच आलेलो आहे आणि एक उल्लेख महत्त्वाचा राहिलेला आहे, तो म्हणजे उजळणी या तुमच्या हो, आत्मचरित्राचा. हो. तर त्या म्हणजे ते आत्मचरित्र वाचताना खरोखर सतत एक प्रेरणा मिळते आणि ते पुस्तक खाली ठेवत नाही. इतकं ते तुम्ही एकटाकी लिहिलंय असंच मला ते जाणवलं. हं. तर त्या आत्मचरित्राची त्यामागची भूमिका तुमची आणि ते लिहावं असं का का वाटलं? वाटलं? आता माझं हे सगळं जगणं, वावरणं, काम करणं माझ्या घरातली लोकं बघतच होती. माझी मुलगी काय म्हणाली मला, की "अगं तुझ्या आयुष्यात इतकी प्रचंड लोकं मोठी-मोठी हं, विचारांनी मोठी, आचरणांनी मोठी, कृतीनी मोठी अशी तू अनुभवलेली आहेस. तर आम्हाला कळू देत ना सगळं. हं. तर तू हे लिहून ठेव तुझ्या आठवणी." म्हणजे माझ्या आयुष्यात ग.प्र. प्रधान, मोहन दारिया, शिवाजीराव पटवर्धन यांचा मी मुद्दाम उल्लेख करते, की ज्यांना बाबा आमटेसुद्धा गुरुस्थानी मानत असत. असं महारोग्यांच्यासाठी तपोवन म्हणून अमरावतीच्या जवळ त्यांनी आणि ते सुद्धा माझ्या असे नातेवाईकच आहेत म्हणजे. पण इतका तेजस्वी माणूस, इतका ओजस्वी माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि पुढे कितीतरी वर्ष बघीन अशी मला अ, शक्यता वाटत नाही. इतके तेजस्वी होते. म्हणजे काय सांगू तुम्हाला, की जसं सुलभाताई गोंडे मला म्हणायची ना, की समोरच्याची वेदना आपल्या ह्याच्यात आली पाहिजे. तसं दाजीसाहेबांच्या जवळ एखादा महारोगी आला, त्यांना नमस्कार केला, की दाजीसाहेब पाठीमागे 2 पावलं सरकत असत आणि त्याला म्हणत असत, "अरे मीच तुला नमस्कार केला पाहिजे. तू ज्या वेदना सोसतोयस, त्याचं शतांशाने सुद्धा मी सोसत नाहीये." हं. आणि घळा त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागायचं. किंवा एखादी निराधार मुलगी जर त्यांच्यापाशी तिचं बाळ ठेवून गेली, की आता ह्याला तुम्ही सांभाळा. तर खूप वाईट वाटायचं त्यांना. आणि मग त्यांचा तो सरकारशी कॉन्फ्लिक्ट आला. हं. पैसे वाढवून मागत होते वगैरे, वगैरे. ते सगळं माहिती आहे सगळ्यांना. पण त्या माणसानी या सगळ्यावरती पाणी सोडून एका झटक्यात तपोवनपासून ते लांब गेले आणि मग त्यांनी ते प्रायोपेशन वगैरे केलं. या सगळ्या स्थितीमध्ये खूप जवळून बघितलेली आहेत मी. अच्छा. तर अशी माणसं आभाळा एवढी माझ्या आयुष्यात आली. हं. गप्रप्रधान आणि माझं घर इतकं ती वास्तू एवढी पावन झालेली आहे. पाडगावकर तिथे येऊन राहून गेले. खळेसाहेब तिथे येऊन राहून गेले. नंतर मोहन दारिया यायचे. महानोर तिथे आलेले आहेत. ग्रेस कितीदा तरी जेवायला आलेला आहे. हं. श्रीना पेंडसे वय वर्ष 93 बापरे! मला म्हणाले, की "तुझं घर मला बघायचं आहे, घेऊन चल." हं. सीना पेंडसे येऊन गेले. किती नावं सांगायची तुम्हाला. तर ती म्हणली, की "हे सगळं लिहून ठेव ना." आणि एवढंच नाही, मी मगाशी जिची पणजीची तुम्हाला हो. हे केली, की तिला कविता ती कळली. तर अशा माझ्या आयुष्यातल्या व्यक्ती, की त्यांना जर म्हणजे मला नेहमी असं वाटायचं, की आपण तर काहीच नाही. ह्यांना जर कुठे काही स्कोप मिळाला असता, तर माझी पणजी तर ज्ञानपीठ पारितोषिकापर्यंत गेली असती. हं. अशी उच्चीची माणसं असतात ना आपल्या आजूबाजूला, की हो. त्यांच्याकडून आपण घेतो काहीतरी किंवा ही बाई आहे ना, ही जरी माझी नातेवाईक असली तरी ती मला नाही पसंत नाही, पटत नाही. हे द्या सोडून तिला. हं. असं करून तिला सोडून देतो ना. हं. तर हे सगळं आपण आयुष्यात वेचणंच असतं ना आपलं. माणसं वेचत खरंय. जातो आपण. हं. आपल्याला कोण हवीशी वाटतायत, कोण नकोशी वाटतायत, कोण चांगली वाटतायत, कोण आपल्या शिकून जाणारी वाटतायत. आता हे मी सगळे जे गुरु आहेत माझे, त्यांना मी कृतज्ञता म्हणून ती उजळणीची त्यांच्या पायाशी वाहिली आहे. वाह! दुसरं काही नाही. या पूर्ण पॉडकास्टमध्ये आम्ही ज्या पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे, आता उजळणीपासून आपण सुरुवात करूया. उजळणी करूया एकदा परत. उजळणी आहे, कवी शब्दांचे ईश्वर आहे, सहोदर आहे, त्यानंतर ताईंनी मुलांसाठी पण काही पुस्तकं लिहिली आहे. हो. तर या सगळ्या पुस्तकांच्या लिंक्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही ती त्याच्यावरून ऑर्डर करू शकता. आणि आता खरं शेवटचा म्हणजे या भागाची सांगता आपण तुमच्या कवितेने करूया. त्या कविता संग्रहाचं नाव राहिलं सांगायचं, धुक्यात हरवलेला पैंजण हे ताईंचा कविता संग्रह आहे.
तर मी तुम्हाला सांगते, की मी काही खूप अशी अ, नावाजलेली कवयित्री वगैरे नाही किंवा मी खूप उच्चीची कविता लिहिली आहे असं पण नाही. म्हणजे मी याचा फार कमी ठिकाणी उल्लेख करते, धुक्यात हरवलेले पैंजण. पण ठीक आहे, तुम्ही आता मला एक म्हणताय तर मी एक ते मी हिंदीमध्ये शिकवलं बरं का सगळं. बर शिकवलं नाही, शिकले. शिकले इंदोरला असताना. इंदूरला. हं, ते मी ह्या राज्यकर्त्यांच्या जेव्हा मीटिंग्स व्हायच्या ना, तेव्हा किती वेळा सांगितलंय त्यांना, की "अहो मी स्वतः याच्यातून गेले. हा फक्त एक कायदा तुम्ही आणा." हं, काय केलं मध्य प्रदेशनी, की ही महाराष्ट्रातून आलेली प्रजा आहे ना सगळी, हं, यांना एक सामान्य हिंदीचा पेपर सोडवायला ठेवा. हं, हं, तो हिंदीचा पेपर जर त्यांनी सोडवला, की मग त्यांच्या हाती त्यांचा रिझल्ट ठेवा. हं, आम्ही शिकलो, हिंदीचा पेपर दिला आम्ही. त्याच्यात तुम्ही नापास व्हा, पास व्हा. पास व्हायला पाहिजे. हं. पर्सेंटेज किती ते बघत नाहीत. बर पण त्यामुळे महाराष्ट्रातून आलेली जे विद्यार्थी होते, त्यांनी हिंदी शिकलं. हं, तुम्ही असं का नाही करत? खरंय. म्हणजे तुम्ही असा करायला सामान्य पाहिजे. मराठी एक इथे पाहिजे आपले. मेडिकलचे हो, स्टुडंट्स येतात, इथे हो. इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स येतात. त्यांना सांगायचं, की महाराष्ट्रामध्ये ही एक परीक्षा तुम्हाला देणं अनिवार्य आहे. ही परीक्षेत तुम्ही पास झालात, तुम्ही सर्टिफिकेट आम्हाला दाखवलंत, की आम्ही तुमचा रिझल्ट तुमच्या हातात देऊ. आता काय एम-पीचा कायदा आहे मला माहिती नाही हं. हो. पण माझ्या वेळी मी हिंदीचा पेपर दिला आणि तो किती 3 वर्ष तुम्ही शिकताना 3 वर्षात कधीही द्या. बर हं. सोपं आहे ना, कशाला हो. भांडत बसता एकमेकांशी? हं, भांडायचं कारणच नाहीये. तुम्ही आमच्या राज्यात आलाय ना, तुम्हाला आमच्या राज्याच्या भाषेत व्यवहार करावा लागेल. हे खरं आहे ना, मग शिका ना ते. खरंय. हां, एक फक्त एवढं करायचं, की आपले चिकार त्याच्यामागे फायदे होतील. पण ते का मी प्रत्येक प्राध्यापक मीटिंगमध्ये, प्रत्येक आता ते आमची मंडळं असतात ना, काय समित्या असतात. हो. ते समित्यांनी काय होतंय नुसतं, तुम्ही पुढे पावलं टाकली पाहिजेत ना तशी. पण ते नाही. तर त्यामुळे माझ्या कवितेवर खूप प्रमाणात हिंदीचा प्रभाव आहे. बर हं. सांगायचा उद्देश पण ही सूचना तुमची अतिशय महत्वाची आहे. महत्वाचीच आहे. आणि तुम्ही आता मेडिकलला आलाय ना, हां. हो. आता माझा नातू कोलालंपूरमध्ये मेडिसिनचा कोर्स करतोय. त्याला मले भाषा शिकवायला लावली त्यांनी. हं, कारण तुम्ही जर तिथे मलेशियात राहून मले लोकांशीच तुमचा संबंध येणार ना. मग खरंय. ती तुम्हाला यायला पाहिजे ना. हं, मेडिकलच्या हे करताना, व्यवसाय करताना. हे इतकं ते सोपं आहे. खरंय. मग तो देतो तो पेपर. पण हं, तो पेपर देताना जरा तरी तो ती भाषा शिकतोच की नाही? अगदीच. तसं मी महादेवी वर्मा वाचली. अमृता प्रीतम गेली तेव्हा मी इंदूरमध्येच होते. मी वैद्यांना म्हटलं, की "मला एकही इथली इंदुरी साडी वगैरे नको. आपण हिंदीचं पुस्तकाचं दुकान गाठूया." सगळा अमृता प्रीतमचा व्हॉल्यूम माझ्याकडे आहे. वाह! हे असं व्हायला पाहिजे. देवघेव व्हायलाच पाहिजे भाषांची. खरंय. म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात तसंच आहे ते, की तुमच्या घराला छप्पर हे मराठीचंच पाहिजे. खिडक्या असू देत इंग्रजीच्या, दारं असू देत आणखी कुठल्या, पण छप्पर मराठीचं पाहिजे. वाह! म्हणजे आपल्या भाषेवरती प्रेम करायचं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करायचा असं नाही. हे आधी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. कारण भाषा ही संवादासाठी असते, विसंवादासाठी कधीच नसते. नसते. हं, तर ही कविता आहे. हं. श्वास हा कोमेजलेला. आता हे जे एक्सप्रेशन आहे ते हिंदीचं आहे. हो. तुम्हाला कळेल. आज या स्मृतिगंधनाने रात्रही ढवळून गेली. भारलेल्या पापण्यांना चांदण्याची नीज आली. पेंगलेल्या पापण्यांना चंद्रमा स्पर्शून गेला. हळूच नयनी उमललेल्या अनकळ्या त्या मुग्ध झाल्या. वाह! चांदणेही द्वाड मोठे, चांदणेही द्वाड मोठे, कमळही उमलून आले. गात्र गात्रातून देही चांदणे दाटून आले. उमललेली रातराणी मंद वारा धुंद झाला. हळूच ओठी नाव आले, रात ती ढवळून गेला. अन अचानक वादळाने चित्र ते भंगून गेले. अन अचानक वादळाने चित्र ते भंगून गेले. लाख लपल्या चांदण्यांच्या अश्रूंनी वाहून गेले. चंद्रही तो मंद्र झाला, चंद्रही तो मंद्र झाला. चांदण्या गोठून गेल्या.
चांद प्रीती माखलेल्या पाकळ्या विखरून पडल्या. पाकळ्या विखरून गेल्या गंधही सांजावलेला, अन उगाचच पापण्या या चांदणे उसवीत बसल्या. चांदणे कोठे निमाले, पाकळ्या कोठे उडाल्या. चांदणे कोठे निमाले, पाकळ्या कोठे उडाल्या. दवून भिजल्या या पहाटे, श्वास हा कोमेजलेला, श्वास हा कोमेजलेला. वा. तर या गप्पा आपल्या बराच वेळ सुरू आहेत आणि तरीही त्या संपूच नाहीत असं वाटतंय. आणि असे एपिसोड्स खूप काय म्हणून दुर्मिळ असतात. त्यामुळे आपण भेटत राहू पुन्हा पुन्हा. नाही दरवेळेला पॉडकास्टमध्येच भेटू असं नाही. तुमच्याही घरी येईन मी, तुम्ही आमच्याकडे या आणि आपण हा संवाद असाच निरंतर सुरू राहील असं बघूया. तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आलात ग्रंथप्रेमी पॉडकास्टमध्ये आणि असं समृद्ध केलं आम्हाला सगळ्यांना. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मीही तुम्हाला धन्यवाद देते. कारण आता मात्र मी असं ठरवलंय की आता मुलाखती कमी करायच्या. कारण कंटाळाही इतकं बोलू नये नाही. नाही, आज तरी असं अजिबातच नाही झालं. झालेलं नाहीये. ठीक. आणि याची पावती आपल्याला आपले सगळे प्रेक्षकच देणार आहेत. तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला, तुम्ही हा संपूर्ण बघितलात का, आणि तुमच्या मनात काय भावना आल्या, तुम्ही यातला कुठला भाग, ज्या ताईंनी एवढ्या सगळ्या आठवणी, त्यांची सगळी कारकीर्द शेअर केली आपल्यासोबत, तुम्ही काही रिलेट केलं का, आणि यातनं तुम्हाला नवीन काही प्रेरणा मिळाली का, नवीन कुठल्या वाटा चोखाळण्याची, तर या सगळ्याविषयी तुम्ही आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या आप्तांना, मित्रपरिवारालाही याची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. बघत राहा आणि ऐकतही राहा ग्रंथप्रेमी पॉडकास्ट.